हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द्रोणकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, हा आपला 80 सेंटीमीटर ब्लाऊज आहे. ह्यात आपल्याला 40 साईजचं कोठरी ब्लाऊज बसवायचं आहे. अगदी कट्टोकट आपल्याला ब्लाऊज बसवायचं आहे. तर बघा, हे आपलं मापाचं ब्लाऊज आहे. आपण छातीचं माप असं घेतो, पण आता नवीन पद्धत तुम्हाला मी छातीचं माप कसं घ्यायचं दाखवणार आहे. अगदी न येणाऱ्यांनासुद्धा जमणार इतक्या सोप्या पद्धतीने. बघा, ही आपली हुकाची पट्टी आहे, ती बाजू आपली ओपन करायची आणि मार्जिन सकट असं आपल्याला पकडून बघायचं आहे. बघा, इकडं टोटल थोडंसं मार्किंग सोडलेलं आहे मी. मार्जिन बघू शकताय तुम्ही. त्या बाजूला टोटल आपली किती 11.5 म्हणजे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. म्हणजे आपला भाग किती येणार 10 आपला चौथा भाग आहे, बरोबर आहे. म्हणजे छाती किती येणार 40. टोटल किती 40 छातीचं आपलं 40चा चौथा भाग 10 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. 11.5ची छातीची घडी आहे. बस आपलं छातीचं माप घेऊन झालेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही. आता पुढचा गळा हा आपला हुकपट्टीकडूनच मोजायचा आहे. बघा, व्यवस्थित शोल्डर अशी पसरून ठेवायची आहे आणि बरोबर खांद्यावर टेप ठेवायचा नाही. गळा मोजायचा आहे. किती आलेला आहे 6. शिलाई मार्जिन पकडून अर्धा इंच शिलाई मार्जिन 6.5 होणार. मला कस्टमरने नको म्हणून सांगितले थोडा गळा कमी ठेवा, मग मी इथं 6चं कटिंग करणार आहे. म्हणजे आपला 5.5 तयार होतो. बघा, मागील उंची आपली किती आहे 14.5 तयार आहे, प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन. इथं मी ब्लाऊज कमी असल्यामुळे अर्धा इंच घेणार आहे. शक्यतो मी 1.25 इंच घेते, पण बघा अर्धा इंचच घेणार आहे. गळा किती तयार आहे 9 प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच म्हणजे 9.5. बघू शकताय तुम्ही. इथं मापाला दिलेल्या ब्लाऊजची बघा बाही किती आहे 5.5 आहे. बघू शकताय तुम्ही. पण बाही एक बाही 5.5 आहे, एक बाही 5.25 आहे. त्यामुळं थोडंसं मी मध्येच घेणार आहे. शोल्डर किती 3 तयार आहे. म्हणजे टोटल याची शोल्डर किती आहे 5.5 आहे. पण मी इथं 5.5 न घेता 5नच कटिंग करणार आहे, 5 शोल्डर घेऊन. तर ते का आणि कसं हे तुम्हाला मी पुढे सांगेनच. 9 गळा आपला तयार होणार आहे. बॅकचा फ्रंटचा गळा डीप असल्यामुळे शोल्डर मी कमी घेणार आहे. बघा, इथं आपला पेपर ठेवून मी पेपर कटिंग करून घेतली. 1.5 इंचावरती एक टिक मार्क करून घेतली आणि अशी पूर्ण लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आपल्याला 40 साईजचं पेपर पॅटर्न कटिंग करायचं आहे. बघू शकताय तुम्ही. अशी एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची 1.5 इंचावरती. बघा, आता आपल्याला उंची किती घ्यायची आहे. उंची किती आहे आपली मागची 15 आहे. मागच्यापेक्षा पुढची अर्धा इंच जास्त, म्हणजे किती घेणार 15.5 घेणार. मी नेहमी सांगते मागच्या उंचीपेक्षा पुढची उंची अर्धा इंचाने जास्त घ्यायची. अशी एक लाईन ड्रॉ करून घेते. बघा, छाती किती आहे 10 40 छाती 10 चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन 11.5 छातीवरती टिक मार्क करून घेतली आणि असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा. अगदी कमी कपड्यात ब्लाऊज कसं कटिंग करून शिवायचं हे तुम्हाला मी डिटेल ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. इथं मी पेपर कटिंग पुढचे नेक्स्टचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी व्यवस्थित तुम्हाला समजणार आहे. तर बघा, आता आपली शोल्डर किती होती 5च मी घेणार आहे. कस्टमरची किती होती मापाच्या ब्लाऊजची 5.5 होती. ते तुम्ही 5.25 घेतला तरीही चालेल, पण मी 5च घेणार आहे. गळा रुंदी फक्त 2 इंच घ्यायचा आहे. गळा आपला 6वर कटिंग करायचा आहे. कस्टमरच्या मापाचा ब्लाऊजचा गळा किती आहे 6.5 आहे, पण कस्टमरला अर्धा इंच गळा कमी हवा आहे म्हणून मी 5.5नच कटिंग करणार आहे. आपला तयार किती होणार 6न कटिंग करणार. तयार आपला 5.5 होणार आहे. बघा, असा एक बॉक्स तयार करून घेतो. जितका गळा डीप असेल ना तितकी शोल्डर आणि गळा रुंदी कमी घ्यायची, म्हणजे शोल्डरमधून ब्लाऊज आपला उतरत नाही. बघू शकताय तुम्ही. इथंसुद्धा आपल्याला 5 मुंडा घ्यायचा आहे आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचा. बघू शकताय तुम्ही. अगदी सोपी पद्धत आहे, कुणालाही न येणाऱ्यांना सुद्धा जमेल. बघा, पुढील मुंड्याला 1.25 इंचावरती मी आकार देऊन घेणार आहे. बघा, असा गोल आकार द्यायचा. तुम्हाला हवा असेल तर इथं तुम्ही फ्रेंच वक्राचा वापर करून सुद्धा आकार देऊ शकता, पण माझं प्रॅक्टिस भरपूर असल्यामुळे मी डायरेक्टच देणार आहे. बघू शकता, सुंदर असा पुढील मुंड्याला आपला आकार देऊन झालेला आहे. आता गळ्याला बघा, गळ्याला मी इथं 2 ते 3 प्रकार आकार तुम्हाला देऊन दाखवणार आहे. तुम्हाला जसा आवडेल, जितका डीप हवा असेल तितका तुम्ही देऊ शकताय.
हा आपला फ्रंटचा गळा आहे, त्यामुळे इथं फ्रंटच्या गळ्याला कुठेही अर्धा इंच, 1 इंच, पाव इंच असं कुठेही आपल्याला वाढवायची गरज नाही. तर फ्रंट गळ्याला कसा आकार द्यायचा तर बघू शकताय तुम्ही. बघा असा आकार देऊन घेतलेला आहे मुंड्याला. आता मुंड्यातून किती घेतलेलं आहे, पाऊण इंच. इथे थोडीशी लाईट माझी गेलीमुळं थोडासा व्हिडिओमध्ये फरक पडतो. बघा पुढील मुंड्याला फक्त असाच आकार द्यायचा आहे बघा, किंवा असा जरी दिला डीप चालेल, किंवा असा मध्ये घेते मी, बरोबर मध्यला आकार आहे तोच देणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा हा आकार कटिंग करायचा आहे. आता इथं आपल्याला 2.5 इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि इकडं 2 इंचावरती खालच्या साईडने 2 इंचावरती एक मारून घ्यायची. आता 2 इंचापासून मध्यापर्यंत 11.5चा मध्य किती येणार, 5.25 येणार. एक लाईन मारून घेतली आणि लाईनपासून बरोबर मारली आणि लाईनपासून 5.25पासून इकडच्या बाजूला थोडीशी तिरकी लाईन मारून घेतली. बघू शकताय तुम्ही. बघू शकताय. आता मध्यापासून तिकडच्या बाजूला 1 इंचावरती परत 5.25पासून कमरेकडच्या बाजूला 1 इंचावरती मी आणखीन एक टिक मार्क करून घेतलेले आहे. बघू शकताय तुम्ही. आता इथं आपल्याला मुंड्यात 2.5 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. ही इथं 2.5 इंचावरती टिक मार्क केली. थोडासा पेपर फिरवून घेते आणि ही आपण एक्स्ट्रा 1 इंच टिक मार्क केली होती, तो पॉईंट आणि तो पॉईंट असा व्यवस्थित आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. बघू शकता. आणि असाच गळ्याला इथं जॉईन करायचा आहे. बघा थोडासा आणखी आकार मी डीप करते. बघू शकता असा आकार दिलेला आहे. इथं थोडासा आपला कठोर लांबट वाटत आहे, त्याचं कारण की आपली उंची भरपूर आहे पुढच्या ब्लाऊजची, 15 15.5 असल्यामुळं थोडासा आकार लांबट वाढत आहे. जिथं उंची कमी असेल तिथं आकार आपला हा गोलसर येणार आहे. बघा आता इथून इकडं वरच्या साईडला 1.25 इंचावरती उचलून आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. बघा आता बरोबर ह्या पॉईंटचा आपल्याला मध्य काढायचं आहे. ह्याचा मध्य आपला किती येणार आहे बघा. असा टेप मी फोल्ड करून घेते म्हणजे तुम्हाला मध्याचा लक्षात येईल. बघू शकता. आणि मध्यवर्ती एक अशी टिक मार्क करून घ्यायची. तिथून खाली 1.25 इंचावरती एक टिक मार्क करायची. बघा आणि इथून याची एक लाईन ओढायची आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. परत हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. बघू शकताय. पण आणि हा आणि गळ्याचा हा पॉईंट व्यवस्थित असं आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. बघू शकताय सुंदर अशी आपली कटोरी तयार झालेली आहे. अगदी कमीत कमी वेळेत कशी कटिंग करायची हे सुद्धा तुम्हाला मी दाखवलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. असा आकार दिला तरीही चालेल. बघा आता जसं मी आकार दिलेला आहे त्या आकारातच आपल्याला व्यवस्थित असं पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. कोणत्याही साईजची कटोरी असू दे ह्या पद्धतीनेच आपल्याला कटिंग करायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने 40 साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवलं आहे. ज्यांना न जमणार आहे त्यांनासुद्धा ही पद्धत अगदी सोपी वाटेल. कुठेही कटोरा वगैरे एक्स्ट्रा वाढवायची अजिबात गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने छान ब्लाऊजचं कटिंग करून छान ब्लाऊज स्वतः शिवू शकताय. फक्त 1.5 इंच वाढवूनच आपल्याला पूर्ण कटोरी ब्लाऊजचं कटिंग करता येतं. तर ते कसं करता येतं तर बघा त्याचं डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडीच दाखवलेला आहे. आता ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपलोड करणार आहे, कारण व्हिडिओ तो फार मोठा होईल. मी फक्त पेपर कटिंगच तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आता 80 सेंटीमीटरमध्ये कमीत कमी कपड्यात कसं 40 साईज कटोरी ब्लाऊज बसवायचं ते पण कुठलाही दुसरा कपडा न वापरता हे तुम्हाला मी आज इथे दाखवणार आहे. बघू शकताय तुम्ही. ते तुम्ही पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कळेलच. बघा आता ही 40 साईज आपलं कटोरीचं कटिंग झालेलं आहे. आता इथं आपल्याला 40 साईज असं लिहून ठेवायचं म्हणजे आपल्याला गोंधळ होणार नाही. तुम्हाला हवे असेल तर उंची, छातीची एवढी ही मापेसुद्धा तुम्ही लिहून ठेवला तरीही चालेल. बघू शकताय. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार.